केंद्र सरकार, राज्य सरकार, पीएम किसान योजना, लाडकी बहीण योजना, पीक विमा अशा अनेक महत्त्वपूर्ण अपडेट दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, बळीराजा संघटनेकडून अजित पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन। शेतकऱ्यांनी यावेळी निवेदनाद्वारे काय म्हटले बघा। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा वाटत असेल की या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला हवी, तर तुम्ही सुद्धा या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे। जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे अनुदान रखडले, तक्रार करताच आमदार कर्डीलकडून संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी। राज्यामधील दूध उत्पादकांसाठी महायुती सरकारने जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यांकरता प्रति लिटर 5 रुपये आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांसाठी प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली होती। या अनुदानाची रक्कम व इतर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेली आहे, परंतु नगर जिल्ह्यामधील शेतकरी अजून सुद्धा या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। सोने पुन्हा उच्चांकावरती, दिवसामध्ये 1300 रुपयांनी वाढून आता 1,01,148 रुपयांवरती गेले दर। मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, मच्छीमारांना शेतकऱ्याप्रमाणे कर्जमाफी, नुकसान भरपाई विम्याचा लाभ मिळणार। मंत्री नितेश राणे यांची माहिती। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्कामोर्तब। मत्स्य व्यवसायाला कर्जापासून करापर्यंत सर्व सवलती मिळणार। मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळाल्याने संस्था पदाधिकाऱ्यांची अपेक्षा। निर्यातबंदी हटवल्यानंतर सुद्धा कांद्याचे भाव वाढेना, शेतकऱ्यांची आशा ठरली फोल। केंद्र सरकारने निर्यातबंदी शुल्क हटवल्यानंतर कांद्याचे बाजारभाव वाढतील अशा प्रकारची शेतकऱ्यांमध्ये असलेली आशा आता फोल ठरलेली आहे। मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढत असली तरी आज घडीला कांदा केवळ 10 ते 13 रुपये किलो याप्रमाणे विकला जात असल्याने कांद्याचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। काश्मीरामध्ये पर्यटकांवरती अतिरेकी हल्ला, 28 पुलवामानंतर आता पहलगाम। पोलिसांच्या वेशामधील 8 ते 10 दहशतवाद्यांनी पर्यटकांना नावे विचारली, यानंतर आय कार्ड बघितली आणि गोळ्या घातल्या। मृतांमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्ये, विदेशातील पर्यटकांचा सुद्धा समावेश। 24 जखमींमध्ये महाराष्ट्रातील 2 दहशतवाद्यांनी केले टार्गेट। 4 महिन्यामध्ये सोने 23,838 रुपयांनी महागले। स्वातंत्र्यापासून दर 1,127 पटीने वाढले। यंदा किंमत 1.10 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते, गोल्डमॅन सॅक्सचा अंदाज। अकोला जिल्ह्यामध्ये केवळ 26% जलसाठा, दररोज 16 मिलीमीटर बाष्पीभवन, पाणी टंचाईचे संकट। अकोल्याचा पारा 44.8 अंशांवरती। बाळापुरातील मणिकर्णिका, महेशा व निर्गुणा नद्या प्रदूषित। शहरांमधील सांडपाणी, घनकचरा थेट नद्यांच्या पात्रामध्ये, प्रशासनाचे दुर्लक्ष। केस नगगळती प्रकरण, केंद्रीय पथकाची शेगाव तालुक्यामध्ये धाव, 2 दिवस घेतला जाणार शोध। गावांमधील रुग्णांशी थेट संवाद साधून प्रकृतीची घेतली माहिती। पीक विम्याच्या मागणीसाठी बैलगाडीसह धडक मोर्चा, पीक विम्याची रक्कम जमा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यामधील जलजीवनच्या 5 योजनांची किंमत 1 कोटींनी वाढवली, जादा दराच्या वाढल्या निविदा, पाणीपुरवठा विभागाने दिली सुधारित प्रशासकीय मान्यता। खरेदी केंद्रावरती ज्वारी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना नकार, खरेदी विक्री संघाविरोधामध्ये तहसीलदारांकडे तक्रार दाखल। बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदा सुद्धा सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत, यंदा पावसाचे प्रमाण 105% अधिक राहणार। शाळांच्या संच मान्यताच रखडल्या, समायोजन होणार तरी कधी, रिक्त अतिरिक्त पदांची संख्या कळणे झाले कठीण, जिल्ह्यामधील शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण। बैलांची संख्या घटल्यामुळे मशागतीसाठी ट्रॅक्टरला आली पसंती, जीवाची कहाली, रखरखत्या उन्हामध्ये हंगामपूर्व कामाला झाली सुरुवात, मजुरांचीही वणवा। लघु सिंचन प्रकल्पामधील पाणीसाठा खालवला, पाणी टंचाईचे संकट, शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार। चांदवड तालुक्यामध्ये 8 प्रस्ताव, प्रत्यक्षामध्ये केवळ 2च टँकर सुरू, पाणी टंचाईच्या प्रश्नी प्रशासन ॲक्शन मोडवरती, गरज भासेल तेव्हा पाणी पुरवठा करणार। दस्त नोंदणीच्या सलोखा योजनेला शासनाने दिली 2 वर्षांची मुदतवाढ, योजनेविषयी जनजागृती करण्याची गरज। पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली, 19 रुपये नुकसान भरपाई, बळीराजा झाला हताश, शासनाच्या 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेच असे वास्तव। समाज कल्याणची महाराष्ट्र बँकेला ॲट्रॉसिटीची नोटीस, आंतरजातीय विवाह अनुदानापासून वंचित होण्यास जबाबदार कोण? कृषी विभागाकडून पोखरा योजनेची जनजागृती सुरू, पोखरा योजनेमध्ये पोथरा, मुर्शदपूर गावांची करण्यात आली निवड। अंबड आणि घनसावंगी तालुक्यामधील अनुदान वाटपामध्ये 56 कोटी रुपयांचा घोटाळा, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, घोड करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू। जालना जिल्ह्यामधील 28 वाळूगाठांचा 2 मे रोजी होणार ऑनलाईन लिलाव, निविद्याकडे अनेकांचे लक्ष। जालना जिल्ह्यामध्ये 35 कोटी रुपयांचे अनुदान खात्यावरती जमा, ठिबक व तुषार सिंचन योजनेचा निधी प्राप्त।
खरीप पीक विम्याला टाळाटाळ, अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार, छावा संघटनेचे आंदोलन, शेतकरी प्रश्नावरती आक्रमक. 10,000वरती मृत खातेदारांऐवजी चढणार वारसांचे नाव, आता होणार जमिनीचे मालक. जिवंत 7/12 मोहीम, तलाठ्यांद्वारा झाला गावनिहाय सर्वे, आता फेरफारची कामे प्रक्रियेमध्ये. नीरज बँकेकडून ग्राहकांच्या ठेवी परत करण्यास टाळाटाळ, बँक संचालकांची शाखा व्यवस्थापकाद्वारा पोलिसांमध्ये तक्रार, ग्राहकांमध्ये धास्ती. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाणी पातळी खालवली, दुहेरी नळपंप योजना कुचकामी, पाण्यासाठी महिलांची पायपीट, 25 गावातील योजना बंद, कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया. यंदा मका पिकाचे क्षेत्र दुपटीने वाढले, उत्पादनात सुद्धा झाली मोठी वाढ, प्रति क्विंटल 2,275 रुपये मिळतोय दर. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 41,000 हेक्टरवरती उन्हाळी पिकाची पेरणी, सर्वाधिक लागवड क्षेत्र हे तिळाचे, ज्वारीचे क्षेत्र वाढले. लिंकिंगच्या ओझ्याखाली शेतकऱ्यांची मुस्कटदाबी, युरियासोबत मारा, डीपीच्या कृत्रिम टंचाईचा प्रयत्न. शेतकऱ्यांसाठी ई पीक नोंदणीची सक्ती नको, सरसकट विमा योजनेचा लाभ द्यावा, आमदार महेश सावंत यांची मागणी, उद्धव सेनेकडून तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. सांगली जिल्ह्यामध्ये 2.5 लाखांवरती शेतकऱ्यांकडे नाही फार्मर आयडी, आता फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे. पीएम किसान नमो सन्मानच्या लाभाला सुद्धा मुकण्याची शक्यता, 3.5 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार. अखेर हिंदीच्या सक्तीस राज्य सरकारची स्थगिती, शालेय शिक्षण मंत्री भुसे यांची पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा. महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार, कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. अन्नदाता शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवणार, पृथ्वी वाचवा, परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा. राज्य सहकारी बँकेत 651 कोटी रुपयांचा निव्वळ नफा, बँकेची 61,000 कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल, प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती. कात्रजकडून दूध दर फरकापोटी 6.43 कोटी रुपयांची थेट वाटप करण्यात आली. 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल डिजी लॉकरमध्ये, अपार आयडी असलेल्यांना पाहता येणार निकाल. मे महिन्यामध्ये 12वी 10वीचा निकाल होणार जाहीर. स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये ग्रामसभेमध्ये ठराव पास, शिराढोण, टाकवडे, जांभडी, हिरोली या गावांमध्ये निर्णय घेण्यात आला. सातारा जिल्ह्यामध्ये आजपासून सरपंच आरक्षण सोडत गावोगावी धाकधूक वाढली, राजकीय समीकरणे आता बदलणार. मराठवाड्यावरती पाणी टंचाईचे संकट, सिंचन प्रकल्पामध्ये उरला फक्त 36% पाणीसाठा, 4 जिल्ह्यातील 156 गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू. निर्यात खुली तरी सुद्धा बाजार ठप्प, उत्पादन खर्च सुद्धा वसूल होत नसल्याने कांदा उत्पादक चिंतेमध्ये, शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण. शेतकऱ्यांच्या दारामधून आता बैलजोडी नामशेष, नवनवीन यंत्रसामुग्री विकसित झाल्यामुळे शेतकऱ्यांची होते वेळ तसेच पैशांची बचत. एका मताला 50,000 रुपयांचा दर, निवडणुकीमध्ये मतदार होणार मालामाल, रविवारी मतदान. सोलापूर जिल्ह्यामध्ये 21 CNG पंपांवरती वाहनांचा भर, इंधन भरण्यासाठी तासनतास तात्काळात आणखीन किमान 10 पंपांची गरज. बळीराजाचा कांदा साठवणुकीकडे कल, भुसारे जाड्या भरल्या, भाववाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा, अवकाळीचे संकट गळत. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.